तुम्ही पेट्रोल आंबा खाल्लाय का? कोईला जास्त केसर असतं म्हणून केशऱ्या, खोबऱ्यासारखा लागतो म्हणून खोबऱ्या आणि दगडासारखा घट्ट असतो म्हणून दगड्या, फोपशा माणसासारखा वजनदार असतो म्हणून लोद्या, शेपूसारखा सुवास येतो म्हणून शेपू, लांब असतो म्हणून बाटली, बदामासारखा दिसतो म्हणून बदाम आणि साखरेसारखा गोड लागतो म्हणून साखरी. एखादा आंबा खाल्ल्यावर ढेकर येतो म्हणून ढेकऱ्या आणि लोणच्यासाठी वापरतात म्हणून लोणची आंबा. मलगोबा, लंगड्या, शेंद्री, कुसळ्या, दिघोळ्या आणि आंबा खाल्ल्यानंतर पेट्रोल सारखा सुवास येतो म्हणून पेट्रोल किंवा घासलेट्या अशा देशी आंब्याच्या हजारो जाती आहेत. अर्धा एकरभर सावली देणारा, 16.5 टन दरवर्षी उत्पादन देणारा, 32 फूट व्यासाचं नुसतं खोड असणारा छप्पर नावाचा आंब्याचा महावृक्ष 1955 साली विजेने कोसळला. कांचीपुरम येथील एकांबरेश्वर टेम्पलवर 3500 वर्ष जुनं झाड, खानदेशात 300 वर्ष जुनं झाड, तर लालबाग बॉटनिकल गार्डन बँगलोर येथे 200 वर्ष जुनं आंब्याचं झाड. नूरजहान नावाचा देशी आंबा 3 ते 5 किलो एवढा मोठा असतो. एक देशी आंब्याचं झाड अनेको पक्ष्यांसाठी घरटं, हजारो कीटकांसाठीचं घर आणि अनेक गावांसाठीचं पंचायत सभेचं ठिकाण असतं. आंब्याच्या पानाशिवाय आपला सण साजरीच होत नाही. अनेक यज्ञ हवनामध्ये आंब्याच्या लाकडाचीच समिधा लागते. उत्कृष्ट फर्निचर बनवण्यासाठी ते प्रेताला अग्नी देण्यासाठी इथपर्यंत आंब्याचे लाकूडच लागतं. फांदीतून निघणाऱ्या डिंकापासून ते कोळेपासून मिळणाऱ्या पावडरचे अनेक गुणकारी औषध आयुर्वेदात सांगितलेले आहेत. वातावरणातील कितीतरी टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन त्या जागेमध्ये मायक्रोक्लायमेट तयार करणाऱ्या ह्या आंब्याच्या झाडाला महावृक्ष म्हणावं नाही तर काय. कलमी आंबे जरूर लावा, परंतु त्याच सोबत आपल्या बांधावरती एक तरी रायवळ आंब्याचं झाड हवंच. कारण अनेक शास्त्रज्ञ असं सांगतात की कलमी आंब्याचं ग्राफ्टिंग करताना त्याला रायवळ आंब्याचीच कोय लागते, कारण शेवटी वडील वडील असतात. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.